आकाशवाणी पुणे. योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतातील देश विकासाच्या अमर्याद संधी ओळखून युवकांनी आपल्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारत निर्मितीच्या कार्याचा मजबूत पाया घातला असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातलं पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू होणार. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्ली इथल्या समुद्रात पुण्यातल्या 2 युवकांचा बुडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. वेगानं विकास होत असलेला आपला भारत देश विकासाच्या अमर्याद संधी असलेला देश आहे. या संधी युवक युवतींनी ओळखून आपल्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल CP राधाकृष्णन, कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खरी शक्ती असतात आणि त्यांच्याकडून संस्थेला मिळणारं योगदान हे संस्थेच्या प्रगतीत भर घालत असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. दरम्यान आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी वेरूळ इथं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी समूहालाही भेट दिली. केंद्रीय गृह विभागाच्या पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसंच दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पश्चिम विभागाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सांगत या विभागाचा व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या निम्म्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी नमूद केलं. या बैठकीत एकूण 18 मुद्दे चर्चेला घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं स्वप्न आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीचा मजबूत पाया घातला आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं. पंतप्रधान आवास योजना कोट्यवधी गरिबांचं स्वतःचं घर असावं हे स्वप्न साकार करत असल्याचं शाह यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिनके पास भूमि नहीं है उनको और 1 लाख देने का काम भी आज यहाँ पर हुआ है और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूं कि अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाएं, ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं. पुण्यातल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथं झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआवास अभियान 2024-25 पुस्तिकेचं प्रकाशन आणि भित्तीपत्रकाचं अनावरण झालं. महाराष्ट्राला पंतप्रधान आवास योजनेची पहिल्या टप्प्यात 13,57,000 घरं आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं मिळाली आहेत. तसंच राज्य सरकारच्या रमाई आवास योजना, मोदी आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले, घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे हा देखील आपण ठरवलेला आहे. त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे. कारण मोदीजींच्या ठायी
केवळ समाजातला गरीब, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य साध्य होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते काल पुण्यात बोलत होते. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातलं पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. तसंच देशभरातील सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वारसा कला साहित्य संस्कृतीचा जिच्यात दडलेला, पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनीय सा दुमदुमला. अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणे, अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने, अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने, अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने. दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी दरम्यान 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी काल विविध कार्यक्रमांनी साहित्य नगरी गजबजून गेली. त्याचा हा वृत्तांत. बहुभाषिक कवी संमेलन, निमंत्रितांचं कवी संमेलन, कवी कट्टा या आयोजनांमुळे वातावरणामध्ये कवितेचा स्वर प्रामुख्यानं भरून राहिला होता. बृहन महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन आणि साहित्य, राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अशा विषयांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय मराठी तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी काय विचार आणि कृती करावी याची चर्चा मराठी पाऊलं पडते पुढे या कार्यक्रमामध्ये होती. आपल्या अमराठी जोडीदाराबरोबर संसारामध्ये कराव्या लागणाऱ्या कसरती आणि होणाऱ्या गमतीजमतींची चर्चा, मनमोकळा संवाद, मराठीचा अमराठी संसार या परिसंवादामध्ये होती. भूपाळी ते भैरवी हा मराठी लोकसंस्कृतीचं विलोभनीय रूप साकारणारा कार्यक्रम सादर झाला. आनंदी गोपाळ सारख्या मराठीतल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीवर चर्चा झाली. ग्रंथ प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकाशनांचे स्टॉल लागलेले होते. एकूण साहित्य नगरी साहित्यिक, साहित्य रसिक, कलाकार यांच्या लगबगीने गजबजून गेलेली होती. आकाशवाणी बातम्यांसाठी मी दिल्लीहून ज्योत्स्ना केतकर. या संमेलनाचा आज समारोप होत आहे. मुलांमधल्या मूळ आपसूक गुणांना न्याय देऊन त्यांच्याद्वारे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं राज्य शालेय शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्याभारती यांच्याद्वारे आयोजित पुणे शिक्षण परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील राज्य अभ्यासक्रम आराखड्याची सर्वांगीण चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. विविध 8 विषयांवरील चर्चासत्रात 118 संस्थांच्या 463 प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली इथं पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातल्या 2 युवकांचा काल सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. शुभम सुशील सोनवणे आणि रोहित बाळासाहेब कोळी अशी मृतांची नावं आहेत. ओमकार रामचंद्र भोसले हा युवक गंभीर असून त्याच्यावर मालवण इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तारकर्ली समुद्रात काल सकाळी पुण्यातील हडपसर इथं राहणारे हे 5 युवक पोहण्यासाठी उतरले होते. त्यातले 3 युवक पाण्यात बुडल्याची दुर्घटना घडली. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. स्पर्धेत यापूर्वी भारतानं बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतातील देश विकासाच्या अमर्याद संधी ओळखून युवकांनी आपल्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून
2047 पर्यंत विकसित भारत निर्मितीच्या कार्याचा मजबूत पाया घातला असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातलं पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू होणार. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्ली इथल्या समुद्रात पुण्यातील 2 युवकांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.